शिवाजी महाराजांनी त्यांचा राज्याभिषेक का करून घेतला, काय कारणं होती त्याच्या पाठीमागे, आणि महाराजांनी त्या राज्याभिषेकासाठी तब्बल 1,42,00,000 होन खर्च केले होते. कशासाठी केले होते एवढा प्रचंड मोठा खर्च राजांनी, त्याची माहिती आपण घेणं गरजेचं आहे. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा कवी शाहिरापासून ते परकीय दरबाराच्या वकिलापर्यंत अनेकांनी गायली. बखरकार चरित्रकारांनी त्यांच्या चरित्राची आणि चारित्र्याची माहिती सुद्धा सांगितली. पार्थ पराक्रम गाजवल्यानंतर दिनांक 6 जून 1674 रोजी रायगडावर शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेत आपण छत्रपती झाल्याची ग्वाही फिरवली. या ऐतिहासिक समारंभाला देशभरातीलच नव्हे तर इंग्रजाचेही प्रतिनिधी उपस्थित होते. परकीय सत्तेच्या त्या प्रतिनिधीसोबत असलेल्या शिष्टमंडळातील काही लोकांनी या समारंभाची आणि त्या दिवशीच्या रायगडाची वर्णनं करून ठेवली आहेतच. समारंभाला हजर असणाऱ्या कृष्णाजी अनंत सभासदाने त्या राज्याभिषेकाला 1,42,00,000 होर इतका खर्च झाल्याचं त्यांच्या इतिहासामध्ये लिहून ठेवलं आहे. का केला असेल इतका खर्च शिवाजी महाराजांनी? आणि मुळात सगळेच लोक त्यांचा उल्लेख राजे म्हणून करत असताना असा राज्याभिषेक करून घेण्याची गरज त्यांना का भासली असावी? या राज्याभिषेकाचे कोणते परिणाम झाले हे सारं पाहणं जितकं औत्सुक्याचं तितकंच ते आवश्यकही वाटते. शिवाजी महाराजांच्या स्वतःला राज्याभिषेक करून घेण्याच्या या कृतीमागचा हेतू काय होता हे जाणून घेतलं तरच दरवर्षी तो दिवस इतक्या मोठ्या प्रमाणात आणि थाटामाटात साजरा करण्याचं महत्त्व सुद्धा आपल्याला समजून येईल. महाराजांचा राज्याभिषेक हा भारतीय राष्ट्रीयत्वाचा उद्घोष होता. त्यांचे दूरगामी परिणाम भारतीय राजकारणावर झालेले दिसून येतात. केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या राजकीय इतिहासाला वळण देणारी ही घटना होती. ही पुढच्या अनेक घटनावरून आपल्याला लक्षात येते. शिवाजी महाराजांपेक्षा मोठा पराक्रम गाजवलेले अनेक राजे भारतात होऊन गेले होते. उत्तरेत मोगलशाही तर दक्षिणेत आदिलशाही आणि कुतुबशाही होती. या शाह्यातील अनेक जण, अगदी शहाजी राजासह अनेक जण स्वतःला राजे म्हणून घेतच होते ना, पण स्वतःला राज्याभिषेक करून घेणारे विजयनगरच्या सम्राटानंतरचे पहिले हिंदू राज्य शिवाजी महाराजच होते. हे सुद्धा महत्वाचं आहे. ही घटना अद्भुत होती. त्यावेळच्या मराठी माणसाचं स्वत्व जाग करणारी होती. त्यांच्यात राष्ट्रीयत्वाची बीजारोपण करणारी होती. त्यांची प्रचिती पुढच्या काळात पानिपतावर सुद्धा आली आपल्याला. म्हणूनच या घटनेचं वर्णन अनेक करताना सभासदांनी सुद्धा वेगळ्या पद्धतीने केलं. त्यांनी सभासद म्हणतो, येणेप्रमाणे राजे सिंहासनारूढ झाले. या युगी सर्व पृथ्वीवर मलंछ बादशहा मराठा बादशाह एवढा छत्रपती झाला. ही गोष्ट सामान्य झाली नाही. म्हणजे खरंच ही गोष्ट सामान्य नव्हती, म्हणूनच त्याचं वर्णन असं केलं इतिहासकारांनी. ही गोष्ट खरंच असामान्यच होती, कारण त्या मलंछ बादशाह दिल्लीवर आणि पर्यायाने हिंदुस्थानावर राज्य करत होता. तिथल्या सर्व मांडलिक सत्ताधीशांना जरी ते स्वतःला राजे म्हणून घेत असले तरीही आपल्या मुलखात त्या बादशहाचेच कायदे कानून राबवावे लागत होते आणि त्यांचंच चलन वापरावं लागत होतं. त्याच्यासाठी जिथल्या प्रजेकडून सारा आणि महसूल जमा करावा लागत होता. त्यापैकी काही रक्कम ठेवून घेऊन उर्वरित रक्कम त्यांनाच भरावी लागत होती. असा महसूल गोळा करणारे सगळे राजे ऐतदेशीय होते, तर हिंदुस्थानावर सत्ता गाजवणारा मध्य आशियातून आलेला तो बादशाह बाहेरून आलेला होता. याची जाणीव मात्र फक्त शिवाजी महाराजांना होती. हा बादशाह स्वतःला तुर्की म्हणून घेत होता. याचाच अर्थ हिंदुस्थानावर त्यांची परकीयांची राजवट, आपल्या स्वतःची राजवट नव्हतीच आपली, तर होती ती तुर्की राजवट. औरंगजेबाच्या काळात तर ती धार्मिक मूलतत्वाकडे झुकलीच होती. त्याला ठामपणाने विरोध करत त्यांच्या विरुद्ध उभा टाकणारा एकमेव राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. त्या अर्थाने हे परकीय सत्तेविरुद्ध लढत होतेच. त्याचा उच्चारही त्याने अनेक वेळा केला, विशेषतः कुतुबशाहीबरोबर मैत्री साधताना. शिवाजी महाराजांचं स्वराज्य हा परकीय सत्तेविरुद्ध केलेला या देशातला पहिला उठाव होता. म्हणूनच तो हिंदुस्थानच्या राष्ट्रीयत्वाचा उद्घोष होता. त्या अर्थाने
स्वराज्य आणि राज्याभिषेक या घटनाकडे पाहायला हवं. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीचा डाव मांडला. स्वतःची सेना आणि आरमारही उभारलं. गडकोट जिंकले. तरी दिल्लीचा बादशाह आणि विजापूरचा आदिलशहा इतकंच काय तत्कालीन देशमुख वतनदारही त्यांना एक जहागीरदारच मानत होते. त्यांचा हा स्वराज्याचा डाव एक ना एक दिवस मोडून पडेल असंच त्यांना वाटत होतं. म्हणूनच त्यांनी उभारलेल्या राजाला अधिकृत मान्यता हवी होती आणि त्यासाठीच राज्याभिषेकाची आवश्यकता होती. त्याचबरोबर त्यांनी एक स्वप्न आपल्या उराशी बाळगलं होतं. त्यांच्या समकालीन सहकाऱ्यांना तेव्हा कदाचित त्याची कल्पना आली नसेलही, पण त्यांचं ते स्वप्न काहींच्या लक्षात आलं होतं. हिंदुस्थानवर असणारी तुर्की लोकांची सत्ता उलथून टाकणे हे शिवाजी महाराजांचं अंतिम ध्येय होतं. त्यांचं ते ध्येय काही समकालीन दस्तऐवजातून सुद्धा वाचायलाही मिळतं. मिर्झाराजे जयसिंह याने दिल्लीपती होण्याची इच्छा बाळगणाऱ्या शिवाजी महाराजांना पराभूत केलं असं काही ठिकाणी म्हटलं होतं त्यात पुरंदरच्या युद्धामध्ये. परंतु शिवाजी महाराजांच्या काळात फ्रेंचवरून आलेला प्रवासी आबे कॅरे काय म्हणतो, महाराजांच्या चोल येथील सुभेदाराला तो भेटला होता. तेव्हा त्याच्याशी झालेला संवाद त्याने काही ठिकाणी नमूद केलेला आहे. तो म्हणतो की खंबायतच्या राजाची हद्द असलेल्या सिंधू नदीपासून ते बंगालच्या समृद्ध प्रांताच्या पलीकडच्या गंगा नदीपर्यंतचा भूभाग जिंकण्याच्या या नायकाचा म्हणजेच शिवाजीचा उद्देश आहे. अर्थात संपूर्ण भारत परकीय आक्रमणापासून मुक्त करण्याचं त्यांचं स्वप्न होतं, हे मात्र निश्चित यावरून आपल्याला कळून येईल. त्यांच्या या स्वप्नाचा अंदाज इंग्रजांना देखील आला होता. दिनांक 16 जानेवारी 1678 रोजी मुंबईकर इंग्रजांनी आपल्या मुख्यालयात पाठवलेल्या पत्रात सुद्धा त्याची वाच्यता त्यांनी केलेलीच आहे. त्या काळात सगळ्या हिंदुस्थानातले राजे स्वतःला मांडलिक म्हणून घेत मोगलांच्या समोर गुडघे टेकत असताना शिवाजी महाराजांनी मात्र नवा डाव मांडला होता. त्यांनाही मांडलिक करून घेण्याचा प्रयत्न अनेकदा झाला, पण दिल्लीच्या सत्तेला त्यात यश आलं नाही. तत्कालीन कागदपत्रातून मात्र याच्या अनेक नोंदी जशा वाचायला मिळतात. अनेक आपण त्या ठिकाणी पाहतो. आपल्या महाराज केवळ राज्याभिषेकाचा सोहळा करूनच थांबले नाहीत, तर त्यांनी राजमुद्रा वापरून नवीन शकाची सुरुवात केली आणि छत्रपती असा उल्लेख असलेलं स्वराज्याचे चलनही सुरू केलं. आजवर या हिंदुस्थानात अनेक राजांनी आपल्या नावाचं शक सुरू केलं होतं. उदाहरणार्थ शालिवाहन शक, विक्रम संवत शक तर आजही आपण वापरत असतो. असे शक सुरू करण्याचा अधिकार राजारूढ राजालाच असतो. पण या साऱ्या राजांनी सुरू केलेल्या कालगणनेला स्वतःचं नाव दिलं होतं. शिवाजी महाराज त्याला अपवाद होते. त्यांनी कालगणना तर सुरू केली, पण शिवशक म्हणून नव्हे तर राज्याभिषेक शक या नावाने. आपण आज त्याला शिवशक म्हणतो तो भाग वेगळा, पण त्यांनी तसं म्हटलं नव्हतं, कारण त्यांनी राज्याभिषेक स्वतःच्या मोठेपणासाठी केला नव्हता, तर भूमिपुत्र म्हणून आपले अधिकार आपल्या हाती घेण्यासाठी केला होता. हे सर्वात महत्वाचं आहे. इथल्या रयतेतलं स्वत्व, स्वाभिमान जगवण्यासाठी केला होता. त्यांच्यात राष्ट्रीयत्वाची भावना रुजवण्यासाठी केला होता. शिवाजी महाराजांनी स्वतःला नवचलन सुरू केलं, स्वराज्यात नवचलन सुरू केलं. त्यालाही कारण तेच होतं, ज्यांचं राज्य त्यांचं चलन. म्हणूनच त्यांनी इंग्रजाच्या चलनाला आपल्या भूमीत विरोध केला होता. त्याची हकीकत आपण चलन प्रकरणात त्याचं आपण हे पाहिलंच आहे. स्वतःच्या नावाची नाणी पाडण्याचा अधिकार फक्त सार्वभौम राजालाच असतो. आपलं सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठीच महाराजांनी शिवराई आणि होन पाडले होते. आपलं राज्य विस्ताराने मोठं नसेल, पण ते सार्वभौम आहे हे दाखवून देत आपण परकीय दिल्लीश्वरांना जुमानत नाही हे दर्शवण्यासाठीही ते गरजेचं होतं. त्यांनी परकीयांनाही आपलं चलन वापरण्यास भाग पडलं होतं राजांनी. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकापूर्वीच स्वतःचा आरमार सुद्धा उभारलं होतं, हे सर्वांना आपल्याला माहीतच आहे. ही सारी तयारी होती ती ऐतद्वेषीय सार्वभौम राज्य उभारण्यासाठीच, आणि राज्याभिषेकानंतर याच आरमाराने दर्यावर्दी परकीय सत्ताधीशांना जेरीस आणलं होतं. तो विजय एका अत्युद्देशीय सार्वभौम सत्तेचा होता. राज्याभिषेकानंतर महाराजांनी त्या परकीय सत्तेबरोबर अनेकदा बोलणी केली, अनेक करार केले, तह केले, पण या सर्व वाटाघाटी बरोबरीच्या नात्याने, कारण ते आता अभिषिक्त राजे आणि सार्वभौम होते. हा अधिकार त्यांना
मिळाला होता या राज्याभिषेकामुळेच. त्यांचं राज्य विस्तारानं लहान असेल, पण ते स्वतंत्र राज्य होतं. त्याला राजा होता. त्या राजाचं स्वतःचं चलन होतं आणि म्हणून या वाटाघाटी आणि तह होत होते. ते 2 राज्यात होत होते. त्यापैकी एक सत्ता परदेशातील होती. तरीही ती हिंदुस्थानच्या बादशाला सोडून शिवाजी महाराजांनी तह आणि करार करत होते. अर्थातच हे तह आणि करार आंतरराष्ट्रीय होते आणि म्हणूनच 1677च्या डचानी झालेल्या एका करारात त्यांनी गुलामगिरी विरुद्ध कलम घातलं होतं आणि त्याही सत्तेनं ते मान्य करत करारावर स्वाक्षरी केली होती. त्याची हकीकत अनेक ठिकाणी याचा उल्लेख आपल्याला सुद्धा वाचायला मिळतो. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा वैदिक पद्धतीने झाला. दुसऱ्यांदा तो तांत्रिक पद्धतीने झाला असला तरी महाराज धर्मावर श्रद्धा ठेवणारे होते. वैदिक पद्धतीने राज्याभिषेक होण्याच्या या काळाच्या दृष्टीने महत्त्व होतंच आणि त्या काळातील बहुसंख्य नव्हे तर जवळजवळ सर्वच रयत ही धर्मावर श्रद्धा ठेवणारी होती आणि त्यासाठीच तर स्वराज्य उभं केलं होतं. राज्याभिषेक वैदिक पद्धतीने झाल्याने सर्व रयतेला ते आपलं राज्य वाटायला लागलं आणि म्हणूनच इथल्या रयतेने आणि परकीय सत्तांनी त्या दरबारात सुद्धा माना झुकवल्या होत्या. अर्थात शिवाजी महाराजांचा राज्यकारभार हा धर्माने म्हणजेच न्यायाने चालणारे होता, तरी ते धर्मराज्य असणार नाही याची दक्षतासुद्धा शिवाजी महाराजांनी घेतली होती. त्या काळावर असणारा धर्माचा पगडा कुणीच नाकारू शकत नव्हतं. शिवाजी महाराजांना त्या समाजात काही नवा विचार रुजवायचा असेल, रूढी आणि परंपरांना नवं वळण द्यायचं असेल तर धर्मात हस्तक्षेप करण्याचा अधिकार हवा होता आणि तो केवळ आणि अभिषिक्त राजालाच होता आणि असा अधिकार हाती आल्याशिवाय धर्मसत्ता त्यांना जुमानणार नव्हती आणि राज्याभिषेकाने ही गोष्टही साधली होती. हा अधिकार हाती आल्यामुळेच त्यांना मोहम्मद कुली खानाला म्हणजेच नेताजी पालकरला परत हिंदू धर्मात घेता आलं. इथल्या देवस्थानाला वर्षासनाच्या सनदा देता आल्या होत्या. त्या अभिषिक्त राजे नसते तर त्यांना असं काही करता आलं नसतं आणि केलं असतं तरी त्याला समाज मान्यता काय पण त्या देवस्थानाने देखील किंमत दिली नसती. आता राज्याभिषेकामुळे नवी राजमुद्रा अस्तित्वात आली आणि सगळे आदेश त्या राजमुद्रेने निघू लागल्याने त्याला अधिकृततेचा दर्जा मिळाला आणि सगळे आदेश या राजाज्ञा झाल्या आणि ती डावलण्याचं धाडस मात्र कुणातच नव्हतं. नंतर तसं कुणी केलं असतं तर त्याला दंड देण्याचा अधिकारही राजाला प्राप्त झाला होता. अर्थातच राज्याभिषेकामुळे अशा प्रकारच्या शिक्षा गुन्हेगारांना देण्याचा अधिकार महाराजांना मिळाला. कायदे करण्याचा आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार सार्वभौम अभिषिक्त राजा म्हणून मिळाल्यानंतर त्याचं स्वराज्य हे राज्य म्हणून अधिकृत होणार होतं. त्याला सगळ्या सत्ताची मान्यता मिळणार होती. तशी ती मिळालीसुद्धा. म्हणून तर सगळ्या सत्तांनी अगदी परकीय सत्तांनी सुद्धा राज्याभिषेकाच्या समारंभाला आपले प्रतिनिधी पाठवले होते. हेनरी ऑक्झेंडेन यांनी या सुरतला पाठवलेल्या पत्रातसुद्धा त्यांनी त्याच्या नोंदी करून ठेवल्यात आणि राज्याभिषेकाचं त्यांनी त्या ठिकाणी वर्णन केलं आहे. शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेऊन सार्वभौम म्हणून घोषित केल्याने इथल्या रयतेत स्वत्वाची जाणीव रुजली होती. ही भूमी माझी आहे आणि हे राज्य माझं आहे, इथला राजा माझा आहे आणि हे स्वराज्य माझ्या कल्याणासाठी झटणार आहे ही भावना वाढीच लागली. एका अर्थाने सारी रयत एक झाली. तिच्यात एकत्वाची भावना निर्माण झाली. या राष्ट्रीय भावनेमुळेच स्वराज्यात काम करणाऱ्या आणि राहणाऱ्या इतर धर्मियांनाही ते आपलं राज्य वाटत होतं. ही राष्ट्रीयत्वाची एकात्मतेची भावना हे सुद्धा राज्याभिषेकामुळंच शक्य झालं किंवा राज्याभिषेकाचंच ते फलित होतं म्हणायला हरकत नाही. राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी बाहेर पडले आणि त्यांची आणि कुतुबशाची भेट झाली. करारही झाले, पण ते झाले 2 एका स्वतंत्र राज्यात. स्वराज्य आणि कुतुबशाहीत हा दर्जा मिळाला होता तो केवळ शिवाजी महाराज सार्वभौम अभिषिक्त राजे झाल्यामुळेच. म्हणूनच स्वतः कुतुबशाह महाराजांना सामोरा आला होता आणि त्यांना सन्मानाने दरबारात नेत बरोबरीच्या नात्याने त्यांना आलिंगन दिलं होतं. हा सन्मान मुघलांच्या आणि आदिलशाहीच्या वतीने तह अथवा करार करण्यास येणाऱ्या वकिलांना मिळत नव्हता, कारण ते फक्त एका सत्तेचे वकील होते आणि राजे मात्र अभिषिक्त सार्वभौम राजे झाले होते. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. दक्षिण दिग्विजय म्हणजे केवळ भागानगर आणि कुतुबशाहांची भेट आणि जिंजी जिंकणं एवढाच नाही. प्रत्यक्षात दक्षिणेत शिवाजी महाराजांनी एक स्वतंत्र राज्य उभा केलं होतं आणि ते कर्नाटक व तामिळनाडूत विस्तारलेलं होतं.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राज्याचा विस्तार महाराष्ट्रातल्या स्वराज्याच्या जवळजवळ दुप्पट होता. आकड्यातच सांगायचं झालं तर महाराष्ट्रातल्या स्वराज्याचं क्षेत्रफळ 66,000 चौरस किलोमीटर होतं, तर दक्षिणेतल्या राज्याचं क्षेत्रफळ 1,31,400 चौरस किलोमीटर होतं. शिवाय तिथली राज्यव्यवस्था स्वतंत्र होती. त्या व्यवस्थेच्या सर्वोच्चपदी सरसुभेदार होता. त्या पदावर रघुनाथ पंत काम करत होते. तेच मुजुमदारही होते. त्यांच्यानंतर हरजी राजे महाडिक हे मुजुमदार म्हणून 1682पर्यंत काम पाहत होते. शिवाजी महाराजांना दिल्लीत असलेली परकीय तुर्की राजसत्ता उलथून टाकायची होती. त्यासाठी दक्षिणेतलं राज्य वाढवणं, दक्षिणेतल्या हिंदू राजवटी आणि पाळेगार म्हणजेच डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या कर्नाटक प्रांतातील तत्कालीन लुटारू व दरोडेखोरांचा मुख्य सरदार हे प्राचीन काळी महालकारी होते. पुढे मुसलमानी अंमलात मात्र स्वतंत्र वागणारे जहागीरदार बनले. त्यांना एकत्र करणं हे त्यांचं धोरण होतं. त्याला दक्षिणेतले लोकही अनुकूल होते. म्हणूनच तर महाराज हम्पीला गेले होते. तेव्हा तिथल्या लोकांनी त्यांना राजपद देण्याचा सुद्धा आग्रह केला होता, असं इतिहासात आढळून येतं. हिंदुस्थानवर असणारी तुर्की लोकांची सत्ता उलथून टाकणं हे शिवाजी महाराजांचं अंतिम ध्येय होतं, असं सुरुवातीला आपण वाचलं किंवा पुढे आपण इतिहासामध्ये अनेक ठिकाणी उल्लेख आढळतो आपल्याला. पण हे ध्येय पुढच्या पिढीतही संक्रमित झाल्याचं दिसून येतं. छत्रपती संभाजी महाराजांनी रामसिंगाला असा मनसुबा लिहिला होता. हा रामसिंग म्हणजे मिर्झाराजे जयसिंग याचा मुलगा. त्याने उत्तरेत आणि संभाजी महाराज दक्षिणेत उठाव करण्याची मसलत होती. छत्रपती राजाराम महाराजांनी सुद्धा दिनांक 4 जून 1691 रोजी हनुमंतराव आणि कृष्णराव घोरपडे यांना लिहिलेलं एक पत्र आहे. त्यात दिल्ली काबीज करण्याचा मनसुबा दिसून येतो. नंतरच्या काळात दिल्लीवर स्वारी करण्याची कृती पहिल्या बाजीरावाने प्रत्यक्षात आणली असली तरी ती कल्पना राजाराम महाराजांची होती, या पत्रावरून दिसून येते. या पत्रात घोरपडे बंधूंना दिल्ली जिंकण्याची कामगिरी सांगितलेली दिसून येते. ती पार पाडली तर टप्प्याटप्प्याने तुमचा मान मरातब वाढवला जाईल असं आश्वासनही राजाराम महाराजानं दिल्याचं आपल्याला दिसून येतं. एखादं राज्य उभं राहतं, टिकतं आणि विस्तारतं ते अशा विचारांच्या बळावरच. राज्याभिषेकामुळे हे विचार वाढीस लागले आणि पुढच्या काळात मराठ्यांनी उभ्या हिंदुस्थानाचं पालकत्व स्वीकारलं, हे आपण जाणताच. या भावनेपोटीच मराठ्यांनी पानिपतची लढाईसुद्धा स्वतःहून आपल्यावर घेतली होती. देशावर आलेल्या अब्दालीच्या परकीय संकटाशी एक होऊन झुंज दिली होती, कारण ते संकट देशावर आलं होतं आणि आक्रमण करणारा हा परकीय होता. पुढच्या काळात हा देश इंग्रजांनी तुर्की मुघलाकडून नव्हे तर ऐतद्वेषीय मराठ्याकडूनच ताब्यात घेतला होता. इंग्रजांनी दिल्ली जिंकल्यानंतरही हिंदुस्थान त्यांच्या ताब्यात गेला नव्हता. मराठे तरीही झुंजत होते. 1818मध्ये ते हरले. तेव्हाच इंग्रजांचं राज्य हिंदुस्थानावर आलं. देशावर आलेल्या परकीय आक्रमकाशी अखेरपर्यंत झुंजत राहण्याची जिद्द मराठी माणसाच्या अंगी आली, त्यांच्या रक्तात भिनली. त्याला कारण होते शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. या सर्वाचा केंद्रबिंदू होता महाराजांचा राज्याभिषेक. हीच राष्ट्रीयत्वाची भावना 1857च्या युद्धातही दिसून आली. परकीय इंग्रजाविरुद्ध लढताना इथले सगळे लोक एक झाले. त्यात मराठे अग्रेसर होते. देशावर परकीय संकट आलं असताना एक होण्याची भावना इथल्या माणसाच्या रक्तात रुजली होती. ती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापासूनच. महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि आपणही सार्वभौम राज्य होऊ शकतो, राज्य करू शकतो, ही जिद्द आणि त्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची वृत्ती इथल्या सामान्य माणसात निर्माण झाली. ती दिनांक 6 जून 1674 रोजी झालेल्या या राज्याभिषेकामुळेच. तो राज्याभिषेक फक्त शिवाजी महाराजांचा झाला नव्हता, तर तो झाला होता इथल्या भूमिपुत्राच्या मनावरचा. ती प्रेरणा जागी होती, म्हणूनच इथला माणूस इंग्रजाशी लढत राहिला आणि अजूनही त्यांच्यात लढण्याची ती रग शाबूत आहे. तिचं प्रत्यंतर आपल्याला अधूनमधून येतच असतं. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने हे सर्व आपल्याला दिलं आहे. आता नंतरच्या काळातसुद्धा आपण आपल्या स्वातंत्र्य युद्धामध्ये, मग 1857चं बंड असो, अनेक चळवळी
महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये हिंदुस्थानात निर्माण झाल्या आणि त्याचा केंद्रबिंदू होतं छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मराठ्याच्याच नव्हे किंवा महाराष्ट्राच्याच नव्हे तर हिंदुस्थानातील प्रत्येक मनावर एक स्वातंत्र्याचं बीज रोवलं होतं आणि त्याच बीजाचं मोठ्या वृक्षात रूपांतर होणार होतं आणि म्हणून इथली जनता पेटून उठली. मग त्यांना स्वातंत्र्याच्या काळामध्ये अनेक लीडर मिळाले, त्याला गांधी, नेहरू, पटेल, डॉक्टर आंबेडकर असे अनेक लोक, टिळक, असे अनेक आपल्याला नेते मिळाले आणि या नेत्यांनीसुद्धा प्रेरणा घेतली छत्रपती शिवाजी महाराजापासून आणि आपला देश स्वतंत्र केला. इंग्रजांनी मोठी कोणती चूक केली माहीत आहे? तर ज्यावेळेस इंग्रजांचा एकछत्री अंमल आपल्या देशावर सुरू झाला 1818ला, तर त्यांनी पहिलं कुठलं काम केलं असेल तर त्यांनी आपला रायगड, जी महाराजांची राजधानी होती, ते रायगड उद्ध्वस्त केला. ते उद्ध्वस्त करण्याचं कारण हेच होतं की इथल्या हिंदुस्थानच्या लोकांमध्ये किंवा मराठी लोकांच्या मनामध्ये ते एक सतत प्रेरणा देणारं स्थान होतं आणि हे प्रेरणास्थान जर जागृत ठेवलं, जिवंत ठेवलं तर यांच्या भावना पुन्हा स्वातंत्र्य चळवळीसाठी पेटून उठतील. म्हणून यांचं प्रेरणास्थानच नष्ट करावं म्हणून इंग्रजांनी पहिल्यांदा घाला घातला त्या रायगडावर आणि रायगडाचं हे नष्ट केलं, स्वत्व नष्ट केलं. आणि म्हणून मग हळूहळू आपल्या नंतरच्या काळामध्ये, उत्तर काळामध्ये सुद्धा नंतर आपल्या मराठी राज्यकर्ते नंतरच्या काळामध्ये राजांचे विचार विसरले आणि हळूहळू मग आपला देश इंग्रजाच्या ताब्यात गेला. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती म्हणा की महाराजांचे विचार असतील म्हणा, हे जर विसरले नसते आपले मराठे तर इंग्रजाचे पाय या देशात कधीही रोवले नसते. हा इतिहास आहे. धन्यवाद.